आराध्या मुलाखत घेणार आहे उर्मिला ताईंची. तिला कळालं की खिलारगावची व्हिडिओ येणार आहे उर्मिला ताईंच्या फार्मवरती जाऊन. ती म्हणली मी पण येणार, मला पण घ्यायची आहे. म्हणलं ठीक आहे, तुझी पहिली बघूया कशी घेते ते. तिनं प्रश्न आणलेत काय काय लिहून, बघूया कुठलं विचारते ते. आधी ओळख बिळख नमस्कार वगैरे. नमस्ते, मी बैलगाडा मालकीन सौभाग्यवती उर्मिला ताई माणिकशेठ गायकवाड माझी ओळख आहे. तुझी ओळख काय? आराध्या गडगे, खिलारगाव चॅनल. ओके, बिना माईकचं चालतंय, ह्याच्यात येतो आवाज. आता दावणीला किती बैल आहे? आता दावणीला 3 बैल आहेत, 1 गाई आहे. फक्त जोरात बोला. आणि बैलांचं नाव हा राजा, तो जीवा, आणि तिकडे बांधलाय ती सोन्या, तो आदत आहे. आणि राजाचे किती गुलाल झाल्यात? राजाचं अनगिनित गुलाल आहे. म्हणजे मी काउंट केलं नाही तर राजानं शक्यतो 8-10 मैदान 1 वर्षभरात मार खाल्ला असेल खचून, नाही तर कोटरचं तर गुलाल आहे. 4-5 मैदान मार खाल्ला असेल राजाने हारतात. आणि त्यानं जीवा आपल्या मिडियम रेंजचा आहे त्याचे 5-7 गुलाल आहे. त्याचं बॅड पॅच चालू आहे. अजून लिहिले ते काढ की, वाच की, ते काय वाचून सांग. किती वाजता? आणि गाई किती आहेत? एकच आहे गाई. आमच्या बंधूंनी मला आमदन म्हणून दिलेली. गाईचं नाव सांगू? आमच्या गाईचं नाव आहे मुद्रा. ही मुद्रा. नाव छान आहे आमच्या गाईचं. राजाचा पेडगावात 2रा नंबर झाला, काय आनंद? ती आनंद सांगण्यासारखा आहे, खूप आनंद आहे. ओपनला गाडीनं मार खाल्ला होता, त्यामुळे राजाच्या गुलालाची वाट बघत होती मी पेडगावच्या. 2 नंबर केला आनंद. आणि पेडगावाच्या मैदानाला तुम्ही सगळी धावण आणलेली का? का तर पश्चिम महाराष्ट्रातली बैल इकडे पळणार नव्हती, उत्तर महाराष्ट्रातली बैल इकडे पळणार नव्हती. सुनील मोरेंच्या मैदानाची शोभा वाढावी म्हणून मी अख्खी धावण आणली ती पळवायला. कुठली कुठली बैल होती? आपला जीवा होता, राजा होता, सोन्या होता, तिन्ही पण बैल होती. आणि त्या बैलाची किती झाल्या तुला? तो अजून बच्चा आहे, त्याचे 2च मैदानं झालेत, आदत आहे. 1 मैदानात गटपात झालाय आणि सुनील मोरेंच्या मैदानात 2रंच त्याचं मैदान होतं, तिथं 3 नंबरला उतरली गटाला गाडी. कारुंडेच्या चिक्याच्या गटात जिंकली होती आपण. तिथं बावधनच्या लक्षाने 1 नंबर केला गटात आणि चिक्याच्या गाडीनं मार खाल्ला. चिक्यानंतर आपल्या जीवाचीच गाडी उतरलेली. राजा किती वर्ष झालं इथं दावणीला? राजा 2 महिन्यापूर्वी उन्हाळ्यात आलता, परत दादांच्याकडे गेलता. परत दादांनी गुरसाळीच्या मैदानात 13 तारखेला आम्ही सोडलाय, ते इथेच आहे. विचार अजून काय? वाच के, लिहिलंयच की, संपले एवढंच. त्यांना एक प्रश्न विचार, म्हणावं तुम्ही ह्या क्षेत्रात आलाय, नवीन माझ्यासारख्या मुलीने ह्या क्षेत्रात येण्यासाठी काय स्ट्रगल होऊ शकतो, नाही तर काय अडचणी येऊ शकतात ज्या तुम्हाला आल्या, ज्या मला येऊ नयेत, अशा कोणत्या अडचणी कशा हँडल केल्या पाहिजेत? सगळ्यात मोठं धाडस मी करू शकते ते आपलं ध्येय असलं पाहिजे. मग तिथनं पुढं सगळं होऊ शकतं. पळणारा एक नंदी दावणीला असायला पाहिजे, पण आपली इच्छाशक्ती दृढ असायला पाहिजे की नाही मी करणारच, सगळं पॉसिबल होत जातं. झालं? चालतंय, आता धन्यवाद म्हण.